द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। श्री क्षेत्र माहूर मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने व इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडल्याने नदी व नाल्यात मोठा पूर आला आहे। त्यात शेतजमिनीसह पिकांच्या मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। त्याची आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी तहसीलदार अभिजित जगताप, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, पोलीस निरीक्षक गणेश कराड, सहाय्यक कृषी अधिकारी सज्जा निहाय, ग्राम महसूल अधिकारी व गावनिहाय ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। माहूर तालुक्यात मागील आठवड्यात नदी व नाल्याला मोठा पूर आल्याने काठच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत। त्यावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। गुरुवारी आमदार भीमराव केराम यांनी अंजनखेड, बोंडगव्हाण, सायफळ, वडसा, पडसा, टाकडी, रुई, हडसणी आदी गावांना व शेत शिवारांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यावेळी त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, माजी नगराध्यक्ष तथा प्राध्यापक राजेंद्र केशवे, शहराध्यक्ष गोपू महामुणे, कैलास फड, शंकर भालेराव, नंदकुमार जोशी, गोपाल खापर्डे, अशोक माडेकर, फिरोज पठाण, जयकांत मोरे, अशोक जोशी, रामकिसन केंद्रे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर।